सुनबाई, ए सुनबाई, बाहेर ये लवकर. अगं बाई, सासूबाई आणि आप्पा आलेत वाटतं. परंतु ते तर 4 दिवसानंतर येणार होते. अहो लवकर आटोपली असेल तीर्थयात्रा. मी त्यांच्या पायावर घालायला पाणी घेऊन येते. आई, अप्पा, आलात तुम्ही? कसा झाला प्रवास? सासूबाई, ते गाठोडं द्या माझ्याकडे. काही बोलू नकोस तू आमच्याशी. 10 दिवस काय तीर्थयात्रेला मी बाहेर म्हणून गेलो तर अख्खं घर तुला मोकळं मिळालं ना काही करायला. काय झालं आई? आपणच मोठ्या चुका करायच्या आणि आम्हालाच विचारा काय झालं म्हणून. तुम्ही दोघांनी जे काही केलेत ना ते गावातून येताना ऐकत आलो आहे मी. अगं हो, थांब. घरात तर चल आधी. बाहेरच सुरू करणार आहेस का? तुम्ही यांना अजिबात पाठीशी घालू नका या गोष्टीसाठी. मी त्यांना पाठीशी घालत नाहीये, पण आपण इथेच बोलत राहिलो ना तर गावातले सगळे लोक पुन्हा इथे गोळा होतील. चला. पद्मिनी, तुझी अवस्था काय झाली असेल हे मी समजू शकतो. तुझ्या पोटी बाळ जन्माला आलं आहे आणि ते तुझ्यापासून वेगळं केलं गेलं आहे. तुला आई झाल्याचा आनंद आहे, परंतु तुझा मुलगा दूर केला गेला याचं दुःख आहे. पद्मिनी, तुला तुझ्या मुलाला नागनाथाला दुरून पाहता येईल. भविष्यात तर तो मोठा झाल्यावर तू त्याला भेटू सुद्धा शकतेस. तू निश्चिंत राहा. अरे रे रे रे, इथे तर चांगलेच लाड चालले त्याचे. पाळणा वगैरे घालून मोकळे. आम्हाला काही विचारायची गरज भासली की नाही तुम्हाला? अगं आई, लहान बाळ म्हटल्यानंतर करायला नको का? काय बाळबाळ लावलाय? कुणाचं बाळ, कुठलं बाळ, आणि ते आपल्या घरात कशाला? एक क्षण थांब बरं तू. कुशधर्मा, मला सांग नेमका हा काय प्रकार आहे? आम्ही एक असं घर शोधत होतो की ज्यामध्ये सत्य, प्रामाणिकपणा आणि दयाशीलता नांदत असेल. आपल्यासारख्या व्यक्तींनी आमची स्तुती केली हे ऐकून फार बरं वाटले. पण आम्ही फक्त भगवंताची पूजा अर्चा करत असतो.
त्यातून काही फळ मिळावे ही अपेक्षा अजिबात नसते. ह्याच गुणांमुळे त्या कार्यासाठी आम्ही तुमची निवड केली आहे. हे एक दिव्य बालक आहे. त्याचं पालन पोषण करण्याचं दायित्व आपण स्वीकारावं. आम्ही त्याचे पालन पोषण करावे म्हणजे? हे बालक म्हणजे साक्षात आविर्होत्र नारायण आहेत आणि त्यामुळे महादेवांच्या आज्ञेवरून या बालकाचं संगोपन करण्यासाठी आई वडील म्हणून तुम्हा दोघांची निवड झाली आहे. पण मी म्हणते तुला कुणी काही सांगेल आणि स्तुतीच्या 4 गोष्टी बोलेल म्हणून तू कुणाचंही बाळपत्रात घेणार आहेस का? आणि तूच तर म्हणालास ना की हे सर्पिणीचं बाळ आहे म्हणून. सासूबाई, दैवयोगाने जरी ते सर्पिणीच्या पोटी जन्माला आले असले तरी ते पूर्णतः मनुष्यरूपी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बाळ किती गोड आणि तेजस्वी आहे. अरे वा, तुला आता घरातल्या वडीलधाऱ्या माणसांपेक्षा जास्त कळायला लागलंय का? हे बाळ तेजस्वी म्हणे. अगं हे का सर्पिणीचं बाळ आहे, ते तेजस्वी कसलं ग? पुढे जाऊन ते आपल्यालाच गिळून टाकेल. असं काहीही होणार नाही आई. आणि अगस्त्य ऋषीने सांगितल्याप्रमाणे हे बाळ साक्षात नारायणाचे रूप आहे. काही नारायणाचं रूप वगैरे नाही. त्यांनी सरळ सरळ फसवलंय तुम्हाला. आम्हाला न विचारता एवढा मोठा निर्णय घेतलाच का पण? अगं आई, आपा तुम्हाला तरी समजते ना मी काय म्हणतोय ते. हो कोशधर्मा, परंतु आम्ही माघारी येण्याची तुम्ही वाट पाहायला हवी होती. त्या ऋषींना काही दिवसांनी या असं बोलायला हवं होतं. तेवढा अवधी नव्हता त्यांच्याकडे. आणि आप्पा, अगस्त्य ऋषी म्हणजे सर्वात मोठे तपस्वी मुनी आहेत. अहो, कित्येक राजे महाराजे त्यांना गुरु मानतात आणि साक्षात देव सुद्धा त्यांच्या भेटीसाठी येतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे बाळ म्हणजे साक्षात महादेवाचा कृपाप्रसाद आहे. परंतु आम्ही आल्यानंतर त्यांनी जे काही सांगितलंय त्याची व्यवस्थित शहानिशा करून नंतर योग्य तो निर्णय घेतला असता. आप्पा, त्यांनी आम्हाला जे सांगितले त्याच्यावर आमचा विश्वास कसा बसला हे आम्हाला सुद्धा नाही समजले. कदाचित महादेवांची हीच इच्छा असेल. मला तसा महादेवांनी दृष्टांत सुद्धा दिला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बाळाला स्पर्श केल्यावर मला खूप छान वाटले. आमची जन्माजन्मींची ओळख असल्यासारखं मला वाटलं. देवाच्या नावाने त्या ऋषींनी तुला हे बाळ पदरात दिलं. आता देवाच्या नावाने तू आम्हाला मनवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला जे जाणवले तेच मी फक्त तुम्हाला सांगते. ते काही सांगू नकोस. आत्ताच्या आत्ता हे बाळ घराच्या बाहेर नेऊन ठेवा. आई, असे कुठे बाहेर नेऊन ठेवणार त्याला? कुठेही ठेवा. त्या ऋषीला परत द्या, नाही तर नागिन ज्या झाडाच्या डोलीत राहते ना त्या डोलीत नेऊन ठेवा. हे बाळ जर का घराच्या बाहेर गेलं नाही ना तर या घरात मी अन्न पाणी सुद्धा घेणार नाही.
असुरांचा धुमाकूळ आहे. आदेश, अलख, निरंजन, हे आदिमाये, विध्वंस करणाऱ्या या राक्षसांचा वध करण्यासाठी तुला जावं लागेल. यांना कुणाचाही भय राहिलं नाही. यांना शासन करायचं असेल तर तुला जावं लागेल. शारदीय नवरात्र सुरू होते आहे. आदिशक्ती अखंड अशुभ शक्तींशी लढत असते. आता ही ती पुन्हा युद्धात उतरेल आणि राक्षसांनी जे युद्ध सुरू केलं आहे ते आदिशक्तीच संपवेल. सगळ्या देवदेवतांना या प्रसंगी त्यांच्या सगळ्या शक्ती देवीला द्यायच्या आहेत. सज्जनांना संजीवन मिळावं, दुष्टांचं निर्दालन व्हावं, म्हणून सगळ्यांनी देवीला सहाय्यभूत व्हावं. प्रणाम गुरुदेव. शुभम भवतो. फार अवधीनंतर मी आपल्याला भेटतो आहे. आपल्याला पाहून मन प्रसन्न झालं. मी देखील तुला भेटायला आतुर होतोच. आपण माझ्यावर जे कार्य सोपवलं होतं ते पूर्ण झालं आहे. तो राजा आता कसलाही गर्व न बाळगता राज्य करतो आहे. उत्तम. आताही आपल्याला एका कार्यासाठी मार्गस्थ व्हायचं आहे. आपण सांगावं गुरुदेव. गोरक्ष असुरांनी ह्या भूमीवर सर्वत्र विनाशलीला सुरू केली आहे. अनेक यज्ञ, अनेक ठिकाणची प्रार्थना स्थळं त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. चांगल्या माणसांना त्रास द्यायला तसंच त्यांची हत्या करायला सुरुवात केली आहे. आणि राक्षसांच्या वाढत्या शक्तीमुळे पृथ्वीवरील इतर असुरी प्रवृत्ती देखील सत्य आणि सज्जनांवर विजय मिळवत आहेत. आपण आज्ञा करा गुरुदेव. मी लगेच जाऊन त्या राक्षसांचा संहार करतो. त्यांना नाथ पंथाच्या शक्तीचा प्रत्यय देतो. गोरक्ष, ते तू करू शकतोसच, परंतु साक्षात भगवती आदिशक्तीने त्यांच्या विरुद्ध युद्ध आरंभ केलं आहे. त्यामुळे आपण सर्व नाथांनी आदिमायेला सहाय्यभूत व्हायचं आहे. आदिशक्ती नेहमीच असुरी प्रवृत्तीशी लढा देतच असते. त्यांचा सर्वनाश करतच असते. परंतु राक्षसांचं बळ जेव्हा आणखी वाढतं तेव्हा ती अनेक रूपं घेऊन येत असते. आता शारदीय नवरात्र आरंभ होते आहे. त्यामुळे आता आपल्याला आदिमायेची अनेक रूपं पाहायला मिळतील. अगदी बरोबर. आपण तात्काळ सर्व नाथांना दक्षिण दिशेला बोलवून घेऊ आणि त्यानंतर एक शक्तीने लढा सुरू करू. होय गुरुदेव. आदेश, अलख, निरंजन, जालिंदरनाथ, कानिपनाथ, रेवणनाथ, गुरुदेवांची आज्ञा आहे की सगळ्या नाथांनी दक्षिणेला प्रस्थान करावं. आदेश, अलख, निरंजन.
आता आपणही मार्गस्थ होऊयात. ये. गुरुवर, हा तर गोरक्षनाथांचा आवाज आहे. होय, ते आपल्याला बोलवत आहेत. परंतु असे तातडीने का बोलावले असेल? ते तिथे जाऊनच स्पष्ट होईल रेवण. आपल्याला निघावं लागेल. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव गणू प्रकटति नवनारायण दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन. गुरुदेव, सगळीकडे परिस्थिती बदललेली आहे. त्याचे कारण काय असावे? सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे रेवण. अवश्य याच कारणासाठी सगळ्या नाथांना एकत्र येण्याची आज्ञा केली असेल.